नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला इतकी खुश असते कारण चांदेकरला तिला त्या डिझाईनबद्दल सांगायचे असते. म्हणजे त्या डिझाईन्स तीच बनवते म्हणून ती अद्वैतला खुश करण्यासाठी अगोदर त्याच्या सर्व आवडीचे पदार्थ त्याला खाण्यासाठी बनवते. एकदा त्याचे जेवण झाल्यानंतर शांतपणे त्याच्याशी या विषयावर बोलता येईल आणि तेवढ्यात रजनी येते. रजनी म्हणते की अगं वा कला, खरंच किती घमघमाट सुटलाय आणि आज काय अचानक, आणि समोर ज्या भरलेल्या मिरच्या तिला दिसतात तर त्या बघून म्हणते की काय आज अचानक भरलेल्या मिरच्या आणि चिंच गोळ्याची आमटी सुद्धा, अगदी एखादे सणवार असल्यासारखे वाटते ग. नाही कला, आज काही विशेष आहे का? तर कला म्हणते की नाही, सहजच आपले सगळ्यांसाठी. रजनी म्हणते की नाही नाही, सगळा अगदी अद्वैतच्या आवडीचा स्वयंपाक आहे, म्हणजे नवऱ्याला सरप्राईज द्यायचे वाटते. तर कलाला हसू येते. तेव्हा रजनीच म्हणते की ठीक आहे, मी वाढण्यासाठी पानं घेते. तेव्हा मात्र कला मनात विचार करते की जेवण झाल्यानंतर मी अद्वैतला हे सर्व सांगणार, मग त्यानंतर मला काय सरप्राईज मिळणार हे तर मी सांगू शकत नाही. चांदेकर नक्की या नंतर चिडणारच, पण शांतपणे मी त्याला हे सर्व समजावून सांगेन. सगळे काही व्यवस्थित नीट होऊन दे. आणि तेवढ्यात अद्वैत, सरोज हे घरी येतात. तर अद्वैत खरे खरे असा आवाज देतच येत असतो. तेव्हा कला तर खूपच घाबरते आणि रजनी आणि कला धावतच बाहेर येतात. कला विचारते की चांदेकर काय झाले, तू असा का ओरडतोस? तर अद्वैत लगेच तो डिझाईनचा कागद असतो तो कलाला दाखवतो आणि हे काय आहे असे विचारतो. रोहिणी आणि राहुल मात्र एकमेकांकडे बघून हसू लागतात. सरोज सुद्धा रागाने कलाकडे बघत असते. अद्वैत सर्वांसमोर कलाला विचारतो की ही डिझाईन कोणी काढली आणि तो कागद आबांसमोर टेबलवर फेकतो. तेव्हा कला मात्र काही उत्तर देत नाही, शांतच असते. तर अद्वैत विचारतो की काय झाले, आज नजरेला नजर देत नाही, उत्तर देत नाही, काय अर्थ आहे याचा? आणि शेवटी तू सिद्ध करून दाखवलेच, फक्त तुम्ही नावापुरत्याच खरे आहात म्हणून बोल ना. तर कला घाबरतच म्हणते की हो, मीच काढले त्या. तर अद्वैत म्हणतो की खोटं बोलून, फसवून, लपून, करेक्ट ना? तेव्हा कला मात्र त मम करत असते. तर अद्वैत विचारतो की काय मम काय? तू तर प्रत्येक वेळी मला म्हणत असते की मी तर मची बाराखडी म्हणतो, पण मी जे काही बोलतो ना त्यातील प्रत्येक शब्द हा खरा असतो. जेव्हा मी मला असे करत असतो तेव्हा मला आत्मविश्वास असतो, पण तू तर काय उत्तर देणार? तुझ्यात तर खोटेपणा अगदी ठासून भरलेला आहे. तेव्हा कला तर खूप घाबरते आणि ती अद्वैतला म्हणते की अरे चांदेकर, एकदा तर मला बोलून दे. अद्वैत म्हणतो की हो बोल ना, ऐकतोय मी, पण जे काही बोलशील ते अगदी खरं बोल. खोटेपणा आणि खोटारड्या लोकांची प्रचंड ॲलर्जी आहे. ऍक्च्युली माझीच चूक झाली. या अगोदरच तुझ्यावर मला डाऊट आला होता, पण कसे आहे की माझा स्वभाव मध्ये आला. कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय मी स्वतःवर सुद्धा विश्वास ठेवत नाही. हा माझा प्रॉब्लेम आहे म्हणून तू वाचली. हे तर मी विसरलोच होतो की तुझ्यासारखी माणसे फक्त समोरच्याला फसवतात. तेव्हा आबा सुद्धा फक्त बघत राहतात. तर कला म्हणते की अरे चांदेकर, नेमकं मला काय म्हणायचे हे तर तू व्यवस्थित ऐकून घे. तर अद्वैत आणखीन चिडतो आणि तुला आणखीन काय म्हणायचे असे विचारतो. इतके होऊन सुद्धा तुझा निर्लज्जपणा कमी होत नाही. इम्पॉसिबल माणसं आहात तुम्ही, लबाड आणि निर्लज्ज. तर आबांना सुद्धा अद्वैतच्या या बोलण्याचा राग येतो. आबा म्हणतात की काय रे अद्वैत, काय बोलतोस? ही पद्धत आहे का बोलण्याची? तेव्हा अद्वैत आबांना म्हणतो की ही तर पद्धत हिच्यासाठी खूप सौम्य आहे. माझ्या घरात घुसली, माझ्या रूममध्ये सुद्धा घुसली आणि आज माझ्या डोळ्यांसमोर हिने मला फसवले. हिच्यासाठी निर्लज्ज हा शब्द सुद्धा खूप मोठा आहे. तर आबा म्हणतात की अरे मान्य आहे, कला चुकली असेल, तिचे ऐकून घे. आणि काही झाले तरी कला आपल्या घरची सून आहे आणि घरच्या सुनेबरोबर अशी बोलण्याची आपल्या घरची रीत नाही. तेव्हा सरोज म्हणते की आबा कोणती रीत? आणि घरात राहून घरातल्यांना फसवले ही सुद्धा आपल्या घरातील रीत नाही. आज इतक्या दिवसापासून ही मुलगी घरात राहते, पण घरातील कोणाला हिने पत्ता सुद्धा लागून दिला का? हिच्या उद्योगांचा तुम्ही हिची इतकी बाजू घेता, मग तुम्हाला सुद्धा माहिती होते का ही काय करते ते? चांदेकरांच्या लायकीचीच नाही हे तर हिने आज सिद्ध करून दाखवले. तर आबा म्हणतात की हे बघ सरोज, जरा शांतपणे घे. तेव्हा कलाच्या डोळ्यात पाणी आलेले असते. कला म्हणते की अहो सरोज मॅडम, एकदा तरी माझे ऐकून घ्या. तर सरोज म्हणते की तू माझ्याशी बोलूच नको. आतापर्यंत तुझे खूप ऐकून घेतले. जेव्हापासून तू या घरात आली तेव्हापासून या घरातील सर्व वातावरण हे बिघडलेले आहे. तुला कित्येक वेळेस सांगितले, पण घरातील लोकांच्या डोक्यावर तू असा हात फिरवला, तुझा विषय जरी निघला तरी लोकांनी विचार करणे बंद केलेत. तेव्हा कला म्हणते की मॅडम, एकदा मी काय म्हणते ते ऐकून घ्या. परंतु सरोज काही तिला बोलून देत नाही आणि गप्प राहा असे म्हणते. तसेही तुझ्या आईने फसवणूक करून
आमच्या गळ्याशी तर तुला बांधलेच, मग यापेक्षा अजून दुसरी अपेक्षा काय करणार? शेवटी वलचणीचे पाणी हे वलचणीलाच जाणार. तू तर माझ्या मुलाबरोबर एकत्र एकाच रूममध्ये राहते, मग त्याला हे सर्व तू का सांगितले नाही? का त्याची फसवणूक केली तू इतकी मोठी? आतापर्यंत तर मी फक्त तुला हुशार समजत होते, पण तू त्याहून चालाक निघाली. तू तर कायम आबांना दाखवून देत असते की अद्वैत कसा चुकीचा आहे, पण तू कशी बरोबर आहे ते. या घरात आजपर्यंत तुला कोणी ओळखले नाही, पण मी तर मात्र तुला खूप ओळखलेले आहे. तू महाधूर्त आणि मतलबी स्वार्थी मुलगी आहेस. पण एक लक्षात ठेव, या घरात तुझी कुणालाच गरज नाही. खरं तर या अगोदरच तुला घराबाहेर काढायला हवे होते, पण तुझा त्रास सहन करून सुद्धा तुला आम्ही या घरात ठेवून घेतले, याला नशीब समज. कलाला खूप वाईट वाटत असते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येत असते. तेव्हा आबा सरोजला म्हणतात की जरा शांत हो आणि नेमकं काय झाले ते तर कळून देत. तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा मी सांगतो की आपल्या कंपनीमध्ये जी डिझायनर होती ती खूप वाईट डिझाईन बनवत होती, म्हणून ऑफिसमध्ये मी सांगितले होते की नवीन डिझाईन अपॉइंट करा म्हणून. त्यानंतर ही खरे हिने आपल्या ऑफिसमधील सानिका बरोबर साटे लोटे करून आपल्या ऑफिसची डिझाईन बनवायला सुरुवात केली, ते पण आपल्या सर्वांपासून लपून. आणि जेव्हा जेव्हा मला हिचा डाऊट आला तेव्हा हिने तर मला गंडवलेच. पण आबा इतकेच नाही, सानिकाला मीला कॉल करण्यासाठी सुद्धा सांगितले होते, पण ही तर माझ्याशी आवाज बदलून बोलली. विचारा तिला, तर कला रडतच असते. तर आबा विचारतात कला हे सर्व खरे आहे का? तेव्हा कला फक्त खाली मान घालून उभी असते. तर अद्वैत हा हसून म्हणतो की आता कोणत्या तोंडाने बोलणार ही? पुराव्यानिशी ही पकडली गेली, आता फक्त हिचे म्हणणे काय तेच फक्त ऐकायचे. तेव्हा सरोज लगेच म्हणते की हिचे तर काय म्हणणे असणार, हिची लायकी सुद्धा आपल्या घरात राहण्याची नाही, केवळ आबांसाठी तिला या घरात मी राहून देते. आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत तू मिसेस खऱ्यांना फोन लाव आणि त्यांना येथे बोलावून घे, मला त्यांच्याशी बोलायचे. अद्वैत लगेच आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि फोन करायला लागतो. तर कला म्हणते की अरे चांदेकर थांब, आणि सरोज मॅडम एकदा प्लीज ऐकून घ्या. एकतर ऑलरेडी माझे आई बाबा कर्जामुळे खूप खचून गेलेत आणि हे सगळं कळल्यानंतर त्यांना आणखीन खूप त्रास होईल. तेव्हा सरोज म्हणते की या सर्वाचा विचार तू हे सर्व करण्या अगोदर करायला हवा होता. आणि काय त्यांना त्रास होईल आणि आम्हाला हे सर्व करताना गंमत होईल का? आणि त्या दिवशी तर तू काय सांगत होती की तुझ्या तिसऱ्या बहिणीवर चोरीचे आरोप झाले तेव्हा, की माझे आई वडील असे संस्कार करणारच नाही, माझे आई वडील असे आम्हाला शिकवतच नाही, मग हे तुमचे आई वडिलांचे संस्कार आहेत का? तेव्हा कलेला आणखीनच वाईट वाटत असते. पण सरोज एक एक आरोप करतच असते की अगोदर श्रीमंत लोकांना फसवायचे आणि त्यांना पटवून आणि त्यांच्या घरात घुसायचे आणि जेथून पैसा येतो त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा नंतर घुसायचे आणि त्यांना गुंडाळायचे. आणि सरोज अद्वैतला म्हणते की हिच्या आईला तू फोन लाव, मला तिच्याशी बोलायचे. राहुलला मात्र खूप हसू येत असते आणि रोहिणीला सुद्धा. तेव्हा कला रडतच म्हणते की सरोज मॅडम मी तुमच्या पुढे विनवणी करते की प्लीज तुम्ही माझ्या आई बाबांना यामध्ये खिचू नका. पण अद्वैत काही ऐकायला तयार नसतो आणि तो लगेच संगीता खरे यांना फोन लावतो. संगीता धावतच येते आणि फोन घेते आणि जावई बापूंचा फोन इतक्या रात्री कशाला आला असेल म्हणून ती फोन घेऊन हॅलो करते. तेव्हा अद्वैत रागानेच म्हणतो की अद्वैत चांदेकर बोलतो आणि एक सेकंद म्हणून तो सरोजच्या हातात मोबाईल देतो. तेव्हा सरोज म्हणते की मी सरोज बोलते. तर संगीता खुश म्हणते की विहीनबाई नमस्कार. आणि काय हो त्या दोन्ही माझ्या मुली खरंच सुखात आहे ना? त्या नेहमी सांगत असतात की तुम्ही आईची माया देतात म्हणून. तेव्हा सरोजला खूप राग येतो. सरोज रागानेच म्हणते की एक मिनिट, तुमच्या घरात सर्वांना नॉनस्टॉप बोलण्याची सवय आहे का? आणि पहिल्यांदा ते विहीनबाई म्हणणे बंद करा. संगीताला खूप वाईट वाटते. संगीता म्हणते की मॅडम काय झाले? तेव्हा सरोज सांगते की तुमची मुलगी कला हिने आम्हाला परत फसवले. अर्थात हे तर तुम्हाला माहितीच असेल. तर कला खूप रडत असते. तेव्हा संगीता म्हणते यातील मला खरंच काही माहिती नाही, पण एक सांगते, माझी कला कधीही कोणाची फसवणूक नाही करणार, मी इतके खात्रीने सांगू शकते. तर सरोज म्हणते की वा, खरंच काय कॉन्फिडन्स आहे स्वतःच्या मुलींबद्दल. संगीता म्हणते की नेमकं तुम्ही काय बोलता, माझ्या काहीच लक्षात येईना, जरा व्यवस्थित सांगा. तेव्हा सरोज म्हणते की हो सांगते. आणि आमचे जे नवीन कलेक्शन आहे आणि त्याचे जे डिझाईन्स आहे तर ते तिने चोरून काढलेत. मुळातच आमच्या नाकावर टिचून आमच्या ऑफिस
मधील एका एम्प्लॉयला हाताला धरून आणि तिला घोळात घेऊन तिच्या मार्फत ही डिझाईन्स आमच्यापर्यंत पोहोचवली। तेव्हा संगीता रडतच म्हणते की तुम्ही नेमकं काय बोलता, यातील खरंच मला काही माहिती नाही। तिने जे काही हे केले पण त्यात तिचा हेतू नक्की चांगलाच असेल। तेव्हा सरोज म्हणते की तुम्ही काय बोलता, येथे आमची इतकी मोठी फसवणूक होऊन सुद्धा तुम्हाला असे वाटते की तिचा यामागे चांगलाच हेतू आहे म्हणून। आणि असे बोलण्यासाठी एका वेगळ्या लेवलची हिंमत लागते आणि हीच हिंमत जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी वापरली असती, चांगल्या ठिकाणी, मग अशी ढोंगीपणा करण्याची वेळ तुमच्यावर आज आली नसती। पण तुमच्याकडून वेगळी काय अशी अपेक्षा करणार, कारण तुमच्या रक्तातच फसवणूक आहे, खोटेपणा आहे। एक वेळेस तुम्ही संस्कार दिले नसते तरी चालले असते, पण हा खोटेपणा, फसवणूक वृत्ती तरी तुम्ही शिकवायला नको होती। तर संगीताला खूप वाईट वाटते, तिच्या डोळ्यात सुद्धा खूप पाणी येते। तेव्हा सरोज काही बोलायची बंद होत नाही आणि संगीताला म्हणते की एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या कुटुंबाची मी एक ढाल आहे। मऊ लागले म्हणून खणायचा जर प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे, हे कायम लक्षात ठेवा। आणि लगेच रागाने फोन कट करते। कलाला सुद्धा खूप वाईट वाटत असते। त्यानंतर इकडे संगीताला सुद्धा खूप वाईट वाटते आणि ती देवी आईला हात जोडून म्हणते की अंबाबाई, हे सर्व काय झाले? आत्ताच मला कुठे वाटत होते की माझ्या कलाचा संसार व्यवस्थित सुरू झाला आणि आता हे काय? आणि अंबाबाई, तुला तर माहितीच आहे की कला कधीही चुकीचे वागत नाही, म्हणून मी तुझ्या पुढे हात जोडते, पदर पसरते, पण माझ्या कलाच्या नेहमी तू पाठीशी राहा। म्हणून संगीता खूप रडत देवी आईला हात जोडते। त्यावर इकडे आबा असे सरोजवर खूपच चिडतात आणि काय ग सरोज, काय चालले इकडे सर्व तुझे? एकीकडे चांदेकरांचे नाव लौकिकाचे दाखले देतेस आणि दुसरीकडे तू सुनाबरोबर असे बोलतेस। तेव्हा सरोज रागाने आबांना म्हणते की तिने स्वतःच्या तोंडाने सर्व कबूल केले तरी सुद्धा तुम्हाला असे म्हणायचे का? आबा म्हणतात की हो, म्हणूनच म्हणतो। अगं, तिने तर आपली चूक मान्य केली, मग तिला सुद्धा बोलण्याची जरा संधी दे आणि प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी तर मिळायलाच हवी। तेव्हा सरोज म्हणते की आबा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही प्लीज या सर्वांमध्ये पडू नकास आणि मला वाटत नाही की मी काही चुकीचे बोलत नाही म्हणून। तर कला आबांकडे बघत असते। सरोज मात्र कलाला रागाने म्हणते की आता सहानुभूती मिळवण्यासाठी तू त्यांच्याकडे बघू नकोस। तुला हे चांगले माहिती होते की डिझाईन्स काढण्यासाठी आम्ही केव्हाही तुला परवानगी देणार नाही, म्हणून तू हा मार्ग निवडलास आणि हे सर्व मी तुझ्या आईला सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि त्या तर तुलाच पाठीशी घालतात आणि मला वर सांगतात की त्याच्या मागे तिचा चांगला हेतू असेल म्हणून। कमालच आहे आणि एका वेगळ्या लेवलची हिंमतच लागते हे सर्व बोलण्यासाठी। कलाला खूपच राग येतो आणि कला म्हणते की बास करा तुम्ही हे सर्व। आणि सरोजला म्हणते की सरोज मॅडम, माझ्या आई वडिलांना प्रत्येक गोष्टीमध्ये आणणं हे अगोदर बंद करा। तुम्हाला जे काही बोलायचे असेल ते मला बोला, मी सगळे काही सहन करेन, परंतु आई वडिलांविरुद्ध तुम्ही एक जरी माझा शब्द बोललात तर ते मी सहन नाही करू शकत। अहो, हे असली कारस्थाने करण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाही, कारण रोज जगायचेच कसेच हाच मोठा इतका प्रश्न आहे त्यांच्या पुढे। मला मान्य आहे की माझ्याकडून चूक झाली, पण प्रत्येक वेळी टाळी एका हाताने नाही वाजत। मी का खोटं बोलले असेल, यामागे काय कारण असेल ते तर माहिती करून घ्या। माझ्या खोटं बोलण्याला जेवढी मी जबाबदार आहे सरोज मॅडम, तितकाच तुमचा मुलगा अद्वैत सुद्धा जबाबदार आहे। तेव्हा अद्वैत लगेच म्हणतो की काय, मी आणि माझा या सर्वांशी काय संबंध आहे? तेव्हा सरोजला सुद्धा राग येतो आणि ती कलाला म्हणते की एक मिनिट, माझ्या मुलाला यात ओढण्याची गरज नाही। गेल्या कित्येक दिवसापासून मी बघते की तुझ्या इशाऱ्यावर तू त्याला नाचवतेस, पण लक्षात ठेव की तुझ्यासारख्या मुलीची वाट लावण्यासाठी मी एकटीच पुरेशी आहे। तर त्यावर कला म्हणते की सरोज मॅडम, मी तुमचे सर्व काही ऐकून घेतले, मग आता मला नेमकं काय म्हणायचे हे तुम्ही सुद्धा ऐकून घ्या। आपण जेव्हा दुसऱ्यावर आरोप करतो पण त्याने हे सर्व का केले हे ऐकून घेण्याची सुद्धा तयारी असावी। तर ते ऐकून अद्वैत म्हणतो की हो, लागलीच का परत शिकवायला? अजून सुद्धा तुझा हा खोटारडेपणा बंद कर। काय चाललंय तुझे हे सर्व? आईने एकदा सांगितले ना, आणि यामध्ये मला कशासाठी खेचतेस? आणि या सर्वाशी माझा काही एक संबंध नाही, सतत आम्ही तुझे का ऐकायचे? तेव्हा कला म्हणते की अरे, तू ऐकूनच कुठे घेतो आणि तुला जर ऐकून घेण्याची सवय असती तर आज आपल्यामध्ये ही वेळ आली नसती। आपण एका रूम मध्ये राहतो, अनेकदा माझ्या डोळ्यामध्ये पाणी असते, टेन्शन असते, घरात सुद्धा काहीतरी घडलेले असते आणि ते तर तुझ्या समोर सुद्धा घडलेले असते। तेव्हा तू तर कधी मला विचारण्यासाठी आलास का माझ्या मनात काय चालू आहे, मला काय वाटते हे जाणून घेण्याचा तू कधीतरी प्रयत्न केलास का?
अरे चांदेकर, आपल्यामध्ये तो विश्वास कधी निर्माणच झालेला नाही की मी स्वतःहून मनापासून तुला काहीतरी सांगावे. खरं सांगते की अंबाबाईची शपथ घेऊन सांगते की कित्येक वेळा, 1000 वेळा विचार आला माझ्या मनात की सर्व काही तुला खरे खरे सांगून टाकावेत. पण नंतर माझ्या मनात विचार आला की तुला याबद्दल काय वाटेल आणि तुला जर हे सर्व पटले नाही तर, आणि आपल्यात तो विश्वास नसल्यामुळे स्पष्टपणे मी माझ्या मनात नेमकं काय आहे हे तुला नाही सांगू शकले. अरे मी डिझाईन्स करते की नाही हा डाऊट जेव्हा तुझ्या मनात आला तेव्हा तू अगदी सरळपणे जरी मला विचारले असते, कला अगं तू हे डिझाईन्स करतेस का, तर मी सरळ सरळ तुला सांगितले असते की हो मीच त्या डिझाईन बनवते म्हणून. पण तुझा अहंकार मात्र काय होता की एकदा मला कळून दे की बघ मी काय करतो ते. जिथे विश्वास असायला हवा होता तेथे मला तुझी भीती वाटायला लागली. त्यावर आदित्य म्हणतो की हो करेक्टच आहे, कारण आता तुला पकडले त्यामुळे बोलण्यासारखे असे तुझ्याकडे काहीच नाही, हे मला समजत नाही का. आणि आज जर तुला पकडले नसते तर हे सर्व किती दिवस चालू असते हे तर मला माहिती नव्हते. कला म्हणते की हे सगळं म्हणजे काय, मी काही चोरी करत नव्हते, काही चुकीचे करत नव्हते. बर चल, तुला तसेच वाटत असेल तर एका पॉइंटला ते सर्व बाजूला ठेवूयात आणि असा विचार कर की हे सर्व विचारण्यासाठी मी तुझ्याकडे आले असते. चांदेकर, आपल्याकडे डिझायनर नाही आणि मी डिझायनर म्हणून काम करायला तयार आहे. तेव्हा तू मला हो म्हटला असता का, तेव्हा तू मला पाठिंबा दिला असतात की हो खरे आहे तुझ्यात ती क्षमता, तू हे सर्व करू शकतेस, मग बोल ना काय उत्तर तुझे. अरे एवढे कशाला, त्या दिवशी ऑफिस मध्ये स्वामीनाथनना डिझाईन्स आवडले नाही म्हणून ते तुझ्यावर चिडले होते. त्यावेळी तुझ्याकडे तर काही पर्याय नव्हता. त्यावेळी मी फक्त तुला येऊन विचारले की काय झाले, तेव्हा तर तू किती फसकन माझ्या अंगावर आलास. तरी सुद्धा त्या परिस्थितीचा विचार न करता मी सर्व हे डिझाईन्स बनवली. तू तर ते डिझाईन सुद्धा बघायला तयार नव्हता. अरे बघण्याचे सोड, पण तू डिझाईन्स फाडून सुद्धा टाकलेत. चांदेकर, एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे, रागारागात ती फाडून टाकणे ही वेगळी गोष्ट आहे, पण एखाद्या व्यक्तीची कलाकृती अशी फाडून टाकणे ही सुद्धा एक वेगळीच गोष्ट आहे. तू स्वतःचे सोडून कुणाचे ऐकायला तयार नसतो. मग तुझ्या ह्या स्वभावामुळे मी कधीही मनपोकळेपणाने तुला हे सर्व सांगू शकले नाही. खरं सांगते की चांदेकर आणि सरोज मॅडम, मी काही चूक केलेली नाही, चोरी केलेली नाही आणि आपल्या घराला कलंक लागेल असे सुद्धा मी केलेले नाही. मी फक्त डिझाईन्स बनवत होते आणि आधीचे स्वामीनाथननी जे डिझाईन्स रिजेक्ट केले होते आणि त्यांना त्या सरांना नवीन डिझाईन्स हवे होते आणि त्यावेळी योगायोगाने मी तेथे असल्यामुळे आणि ते माझं क्षेत्र असल्यामुळे मी तेथे डिझाईन्स बनवू शकले आणि त्यावेळी माझ्या मनात काही असे वेगळे नव्हते आणि आता सुद्धा नाही. तेव्हा आदित्य म्हणतो की हे बघ, डिझाईन्स कधी पाठवायचे हे आम्ही बघितले असते. तेव्हा कला म्हणते की हो चांदेकर, तू पाठवलेली सर्व डिझाईन्स आणि स्वामीनाथननी जी डिझाईन्स ओके केली ही मी पाठवलेली डिझाईन्स आहे. त्यामुळे या प्रोजेक्ट मध्ये वापरलेले गेलेले डिझाईन्स हे प्रत्येक माझेच आहे. तेव्हा सर्वजण अगदी धक्क्यानेच कलाकडे बघत असतात आणि सर्व काही सत्य सर्वांसमोर येतेच आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये अद्वैत कलाला म्हणतो की इथून पुढे तू हे काम करायचे नाही. तर कला म्हणते की मी डिझाईन्स बनवत राहणार आणि तुला जर माझे डिझाईन्स आवडत नसतील तर ते घ्यायचे की नाही हे तू ठरव. तेव्हा सरोज म्हणते की असे ना तसे हे डील आम्ही मिळवलेच असते आणि आदित्यला म्हणते की लवकरच लवकर तू एखादी चांगली डिझाईन्स हायर कर. ह्या खोटारड्या मुलीला कुठल्याही प्रकारचे अधिकार द्यायचे नाहीत. माय डिसिजन इज फायनल. तेव्हा कला फक्त सरोज आणि अद्वैत यांच्याकडे बघत असते. तर कला आता काय निर्णय घेणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.